केदारनाथचा प्रलय, चेन्नईचा पूर, केरळ, नागपूर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे सुद्धा, या सगळ्या पुरांमध्ये जीव आणि मालमत्तेचं अतिशय नुकसान झालं. पण हे सगळे पूर सारखेच होते का? मागच्या भागात आपण पाहिलं की पूर ही निसर्ग चक्राची एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. तसंच नद्यांना जिवंत ठेवण्यासाठी, वाहत ठेवण्यासाठी तितकीच गरजेची पण आहे. फक्त झालंय काय की आपण पुरांना सर्वतोपरी समजूनच घेतलं नाहीये, आणि त्यामुळेच मानवी समाजासाठी पूर ही एक आपत्ती ठरते. हे जर सगळं भविष्यात टाळायचं असेल तर पुरांचा मागोवा घ्यायलाच हवा. जमिनीवर पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब, त्याचे होणारे विविध स्रोत आणि बनणारे वेगवेगळे प्रवाह, एवढंच समजून चालणार नाहीये. तर प्रवाह ते पूर, हा प्रवास सुद्धा जरा बारकाईने आपल्याला बघितलाच पाहिजे. नदीमध्ये जेव्हा पाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये बघता, तेव्हा त्याला 3 प्रकारचे स्रोत पाण्यामध्ये आलेले असतात. एक म्हणजे नदीवर पावसाळ्यामध्ये सतत नदीच्या पात्रामध्ये पाऊस पडत असतो. तो नदीच्या पात्रामध्ये पडणारा पाऊस हा एक स्रोत आहे. नदीला वरून येणारा, पृष्ठभागावरून येणारा हॉर्टूनचा प्रवाह हा आहे. पृष्ठभागाच्या खालून येणारा जो प्रवाह आहे तो एक स्रोत आहे. आणि झऱ्यांनी मिळणारा तिसरा भूजलाचा जो स्रोत आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येतं, तेव्हा साहजिकच काय होतं की नदीचं हे जे पात्र आहे त्या पात्राच्या बाहेर पाणी येतं. नदीच्या काठावर जेव्हा पाणी पसरतं तेव्हा त्याला आपण पूर म्हणतो. तर असे वेगवेगळे प्रवाह नदीला येऊन मिळतात, पण त्यांचं प्रमाण हे नदी त्या ठिकाणी कुठल्या अवस्थेत आहे यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळे नदीच्या अवस्था आणि त्याच्यानुसार तिथे येणारे पूर हे पण समजून घ्यायला हवेत. जसा मूळ जिथे नदीचा उगम होतो त्या क्षेत्रामधली जी पुराची स्थिती आहे ती भयानक असते, कारण तिथे कनेक्टेड असतो तो म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त पाऊस पडल्याने क्लाउड बर्स्ट आपण म्हणतो त्याचा तो परिणाम असतो. आणि जो ऍक्च्युअल यंग स्टेजमध्ये जेव्हा पूर येतो त्या तिथेही फ्लॅश फ्लडचा जास्त इम्पॅक्ट असतो. आणि जेव्हा ओल्ड स्टेजमध्ये जिथे ऍक्च्युअल नदी ही जाऊन समुद्राला मिळते त्यावेळी हा पाण्याचा प्रवाह त्याच्यामध्ये त्याचा लाटा तिकडच्या पाणी, एक्सेसिव्ह वॉटर, ह्या सगळ्याचा परिणाम असतो. म्हणजे त्याला आर्टिफिशियल इम्पॅक्ट हा जो असतो पुरामध्ये तो कोस्टल एरियामध्ये पण तेवढा जास्त असतो. म्हणजेच नदीच्या उगमाचा डोंगराळ प्रदेश, नंतर नदी पठारावर आली की सपाटीवर नदीच्या काठांनी वसलेली गावं आणि शहरं, आणि मग जेव्हा नद्या समुद्राला मिळतात तिथला किनारपट्टीचा प्रदेश, आणि या प्रत्येक ठिकाणी येणारे पूर हे निश्चितच वेगवेगळे असतात. मग नक्की पुराचे प्रकार असतात तरी किती? आपण आता थोडं सविस्तरच माहिती करून घेऊया. नदीचा पूर, ज्याला आपण फ्लुवियल फ्लड, दीर्घकाळ ज्यावेळेस अतिवृष्टी होते आणि त्यामुळे नदीच्या प्रवाहात प्रचंड प्रमाणात वाढ होते पाण्याची, आणि ती वाढ प्रवाहाच्या आत समाविष्ट होत नाही, म्हणून ती कोरड्या भागात पसरते, त्याला आपण नदीचा पूर. आज जो सांगली कोल्हापूरमध्ये फ्लड आलेला असू दे, किंवा नांदेडमध्ये झालेला फ्लड असू दे, किंवा पुण्यासारख्या शहरात येणारा फ्लड, नदीचा पूर असू दे, याला आपण नदीचा पूर म्हणतो. फ्लॅश फ्लड हा पण नदीच्या प्रवाहावरच अवलंबून असतो. पण साधारणतः असा पूर जो आहे हा डोंगराळ परिसरात येतो. जिथे उतारावरची जमीन असते तिथे ज्या कपारी कडे असतात त्याचं अरुंद पात्र असतं. प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस, वृक्षतोडीमुळे कोरडा झालेला प्रदेश ज्याच्यावर काहीच पाणी शोषण घेण्याचे काही
सोर्स नसतो अशा ठिकाणी, आणि या उतारावरनं पडणारा पाऊस ज्यावेळेस या कडेकपाऱ्यामधनं वाहतो आणि नदीपात्रात मिळतो, त्याचा प्रचंड वेग असतो. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि त्याचा स्पीड याच्यामुळे मध्ये येणारे सगळे जे अवजड पदार्थ पण घेऊन जाण्याची याच्यात क्षमता असते. सखल भागातील जलद पूर आणि वाहत्या पाण्यामुळे जास्त प्रमाणात जो फटका बसतो, एक जोरदार वादळ येतं कधी कधी, आणि अचानक कमी वेळात जास्त पाऊस पडतोय, अतिवृष्टी होतीये. यामुळे खूप कमी वेळात एखाद्या अर्बन एरियामध्ये त्याचा इम्पॅक्ट जास्त दिसतो आपल्याला. कारण आपला जो लँड यूज आहे त्यामध्ये बिल्टअप हा जास्त आहे. त्यामुळे जो रन ऑफ हवा आहे, तो रन ऑफ हा खूप असतो. कारण त्याचा जो काही अ, पाणी शोषून घेण्याची क्षमता जी असते जमिनीची, ती कमी झालेली असते. आणि जेव्हा पाणी शोषून घेण्याची क्षमता जमिनीची कमी होते, त्यावेळी त्या पाण्याला प्रवाह जास्त असतो. आणि जेव्हा प्रवाह जास्त होते, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी आणि स्पीडमुळे खूप घातक घटना घडतात. आणि तिसऱ्या प्रकारचा जो फ्लड आहे, तो जो आपण ज्याला म्हणतो कोस्टल फ्लड किंवा समुद्र किनाऱ्यावर येणारा. तर हे जे वादळी वारे असतात आणि समुद्राची भरतीची प्रक्रिया, ह्या वादळी वाऱ्यांमुळे ह्या ज्या लाटा असतात समुद्राच्या, त्या समुद्र किनाऱ्यावर फेकल्या जातात आणि त्यामुळे हा फ्लड येतो. तसंच ज्या नद्या समुद्रात मिळतात, आता आपण कोकणातल्या जर बघितल्या तर सह्याद्रीतून येणाऱ्या ज्या नद्या असतात, तिथं ज्यावेळेस पाऊस पडतो ते मोठ्या प्रमाणात पाणी घेऊन येतं. पण ज्यावेळेस भरतीची प्रक्रिया असते, वादळी वारे असतात आणि अशा प्रकारे जोरदार पाऊस पडलेला असतो, त्यावेळेस हे पुराचं नदीतलं पाणी समुद्रामध्ये योग्य प्रमाणे समाविष्ट होऊ शकत नाही. आणि मग ते जाणार कुठे? नदी जिथे समुद्रात मिळते, ज्याला आपण इश्युरी म्हणतो, त्या तिथे होणारे पूर जे आहेत त्याला आपण म्हणतो समुद्र किनारा. आणि शेवटचा जो मी सांगितला फ्लुवियल फ्लड, जो आजकाल अर्बन फ्लडिंग मध्ये पण आपण इन्क्लूड करू शकतो. त्याच्याकरता मुंबई एक उत्तम उदाहरण आहे. आपण डबकी म्हणतो, तळी म्हणतो. हे जे फॉर्मेशन आहे किंवा उंच भागातनं येणारं पाणी, प्लेन एरिया किंवा मुंबई सारखी जी एरिया आहे, खोलगट एरिया, त्याच्यात जिथं पाणी साचतं, त्याला आपण फ्लुवियल फ्लड. आपल्या परिसरात कोणत्या प्रकारचा पूर येऊ शकतो याचा अंदाज आपण बांधू शकतो. पण मग पुढचा प्रश्न येतो तो प्रतिबंधक उपायांचा, ज्याच्यामुळे आपण पुरामुळं होणारं नुकसान कमीत कमी होण्यासाठी उपाय शोधू शकतो. आणि याची सुरुवात करायला लागते ती पूरक्षेत्र किंवा पूरप्रवण क्षेत्र आणि पूररेषा यांच्यापासून. पूररेषा जी आहे ती आपण लाल रंगात दर्शवतो. ती म्हणजे सावधानतेचा इशारा देणारी ही महत्तम पूररेषा म्हणतो. आणि पूर प्रतिबंधक रेषा ही जी असते ती निळी रेषा असते. नदीची हद्द ते निळी रेषा असा तो एरिया पूर प्रतिबंध रेषा आणि एरिया म्हणून आपण तो कन्सिडर करतो. आणि लाल आणि निळ्या रेषा दरम्यान जे क्षेत्र असतं ते नियंत्रित करणं खूप गरजेचं असतं. थोडक्यात पूररेषा ह्या नदीच्या पातळी दाखवणाऱ्या रेषा आहेत. पाण्याची पातळी वाढवून ते पाणी मानवी वस्तीपर्यंत पोचलं की मग हे पूर धोकादायक व्हायला लागतात. आणि हे टाळण्यासाठीच पूररेषा ही संकल्पना तयार झाली. पूररेषांच्या आत जर बांधकामं, वस्ती नसेल तर पुरांमुळे होणारी हानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. या पूररेषा म्हणजे खरं म्हणजे अक्षरशः मानवी समाजासाठी आखलेल्या लक्ष्मण रेषाच आहेत. त्यांचं उल्लंघन केलं की मग पुढचं पुराचं रामायण आपल्याला टाळताच येणार नाही. नदीमध्ये किती प्रवाह आल्यावर पाण्याची पातळी किती वाढेल हे आपल्याला पूररेषांवरून कळतं. आणि यासाठीच आपण आत्ता एक पुणे शहराचं प्रातिनिधिक उदाहरणच घेऊया. पुण्यामध्ये प्रशासनानं ऑलरेडी अति धोकादायक, आपत्तीजनक पातळी किंवा धोकादायक पातळी, सतर्कतेची पातळी आणि सर्वसाधारण पातळी अशी डिफाईन केली आहे. म्हणजे आपली जी काही मुळामुठा नदीचा जो काही एरिया आहे तिथं जर विचार केला तर 540 मीटर ही साधारण पातळी आहे की जिथे पाऊस नसताना पण पाण्याची
ती नदी वाहत जाते. पण हीच जर पातळी साधारणतः एक 2 मीटरने वाढली, म्हणजे 541.97 मीटर पर्यंत वाढली आणि अशा वेळी साधारणतः 10,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग धरणातून झाला, तर त्यावेळी तो सर्वसाधारण पातळी येते. आणि हेच सर्वसाधारण पातळी म्हणजे 10,000 क्युसेक पाण्यानंतर 20,000 क्युसेक पाणी सोडलं, तर अशा वेळी ती सतर्कतेची पातळी म्हणून डिफाईन केली जाते. त्याला पातळी नंबर 2 दिलाय त्यांनी, जिथे 544.55 मीटर म्हणजे आपला जो भिडे पूल आहे पुण्यातला, तिथपर्यंत ते पाणी येतं जेव्हा 20,000 क्युसेक पाणी सोडलं जातं तेव्हा. आणि धोकादायक पातळी जी असते त्यावेळी ऍक्च्युली 40,000 क्युसेक पाणी डॅम मधून सोडलं जातं, तेव्हा ती पातळी 3 मध्ये येते. म्हणजे साधारणतः 545.90 मीटर, म्हणजे जो आपला पुणे महानगरपालिकेचा पूल जो आहे तिथपर्यंत ते पाणी जातं. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 60,000 क्युसेक पाणी सोडलं तर ती पातळी 4 मध्ये म्हणजे अति धोकादायक आपत्तीजनक पातळी म्हणून डिफाईन होते. अशा वेळी त्याची जी काही वॉटर लेवल असते ती 547.16 मीटर एवढं असतं. आणि ह्या जे काही मीटर्स आहेत ते त्या पुलाच्या तिथे महानगरपालिकेने नमूद केलेले आहेत. म्हणजे आपण तिथे गेलो तरी लक्षात येतं. पाऊस किती पडणार यावर मानवाचं नियंत्रण नाहीये, पण त्यातला किती पाऊस नदीच्या प्रवाहापर्यंत पोचणार, किती पाऊस जमिनीत मुरणार, पडणारा पाऊस वाहून नेण्यासाठी नदीला किती जागा असणार आहे, किती पाऊस झाडांमध्ये शोषला जाणार आहे, किती पाणी धरणांमधून सोडलं जाणार आहे, या गोष्टी मात्र माणसाच्या हातात, अर्थातच आपल्या निर्णयांवर अवलंबून आहेत. म्हणजेच धोरणांची आखणी पण त्याप्रमाणेच व्हायला हवी. थोडक्यात धरणं, पूररेषा आणि त्यातली अतिक्रमणं, तसंच पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण, वळवलेले किंवा अरुंद केलेले नैसर्गिक प्रवाह किंवा पूर्ण बुजवलेले ओढे नाले, या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार केल्याशिवाय पुरांच्या आपत्तीला आपण तोंड देऊ शकणार नाहीये. या मालिकेत पुढल्या काही भागात आपण यावर सविस्तर चर्चा करणारच आहोत. धरणं आणि पूर यांचा संबंध काय असतो? धरणं पुरावर नियंत्रण ठेवू शकतात का? असतील तर ती किती प्रमाणात? धरणं पुराला कारणीभूत होऊ शकतात का? आणि असतील तर कशा प्रकारे? हे सगळं समजून घेऊया या मालिकेतल्या पुढच्या भागात, धरणे आणि पूर.